नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय मस्त आणि अत्यंत टेम्पटिंग अशी सिझलिंग ब्राउनी बनवतोय. 1 मिनिट आधी तुम्ही हा आवाज ऐका. बघितलं? ह्याला म्हणतात सिझलिंग ब्राउनी. तर अशी ही सिझलिंग ब्राउनी की जी लक्झुरियस हॉटेलमध्ये किंवा मस्त मस्त कॅफेजमध्ये मिळते, ती आपण चक्क घरी बनवू शकतो आणि तेही कॅफेमध्ये मिळते त्यापेक्षा कितीतरी कमी खर्चामध्ये. बरं, पण तरीसुद्धा ही सिझलिंग ब्राउनी घरी तयार करण्याचा अट्टहास का करायचा? कधी खावीशी वाटली तर कॅफेमध्ये जाऊन खाऊ शकतोच की आपण. पण नाही, घरी तयार करायची, कारण करायला खूप सोपी आहे, स्वस्तात मस्त तयार होते, वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि आपण बर्थडे सेलिब्रेशनचा नवीन ट्रेंड चालू करूयात ना. कारण बघा, आपण रात्री 12 वाजता पण केक कट करतो आणि संध्याकाळच्या सेलिब्रेशनमध्ये पण आपण केकच कट करतो. पण त्यापेक्षा रात्री 12च्या स्पेशल सेलिब्रेशनमध्ये जर आपण सिझलिंग ब्राउनी कट केली तर वाव, काय छान दिसेल ना. पण कशी कट करणार? घरामध्ये ती बनवायला आली पाहिजे ना. आणि त्यासाठी लागणारं सगळं साहित्य ते काय अचानक येणार आहे? सांगते. काय काय साहित्य लागतं, कुठून मागवायचं सगळं सांगते, पण व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघत राहा. तर मंडळी, सिझलिंग ब्राउनीसाठी आपल्याला प्लेट आणि वुडन बेस असा सेट लागतो. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकत असाल, अशा प्रकारचा हा 7 इंचाचा सेट आहे. तर या सेटची किंमत आहे ₹520 आणि याच्यामध्ये तुम्हाला लाकडी बेस मिळतो आणि लोखंडी प्लेट मिळते. तर कास्ट आयर्नपासून बनवलेली ही प्लेट आहे. म्हणजे बिडाचा तवा ज्या पद्धतीने असतो ना, अगदी तशाच पद्धतीचं लोखंडी स्ट्रक्चर आहे. पूर्णपणे जाड आहे आणि जड आहे खूप. तर पूर्णपणे लोखंडाची असल्यामुळे तुम्हाला ही प्लेट 3 ते 4 वेळा छान धुवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पूर्णपणे तेल लावा त्याला आणि 1 दिवसभर तसंच ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा वॉश करून मग तुम्ही नंतर ती वापरायला घेऊ शकता. तर याच्यामध्ये सुद्धा भरपूर साईजेस अवेलेबल आहेत. मी 7.5 इंचाची घेतली म्हणजे तुम्ही पण तीच घ्यावी असं काही नाहीये. तुम्ही छोटी पण घेऊ शकता आणि साईजप्रमाणे याची किंमत कमी जास्त असते. छोटी तुम्हाला अजून कमी किमतीमध्ये मिळेल. तर चला मंडळी, आता आपण ब्राउनी बनवायला घेऊयात. तर त्यासाठी मी इथे 7 इंचाचा चौकोनी शेपचा टीन घेतलाय आणि त्याच्यामध्ये मी बटर पेपर एक ठेवून दिलेला आहे. साईडने मी तेलाने ग्रीस केलेला आहे. तर आज जे आपण ब्राउनी बनवतोय ना, ती अगदी झटपट तयार होते, अगदी इन्स्टंट. तर त्यासाठी आपल्याला इन्स्टंट ब्राउनी प्रीमिक्स लागणार आहे अशा पद्धतीचं. तर हे असं प्रीमिक्स पण आजकाल मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. तर हे प्रीमिक्स आणि सिझलिंग प्लेट वगैरे या सगळ्या गोष्टी मी एका शॉपमधून ऑनलाईन मागवलेल्या आहेत. तर ते पुण्यामधलंच एक शॉप आहे. तर त्या शॉपचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जर तुम्हाला काही मागवायचं असेल तर त्यांना कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. त्यांची पूर्ण भारतभर होम डिलिव्हरी आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही राहिला असाल तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी घरपोच मिळून जातील. तर चला, आता आपण बॅटर बनवून घेऊयात. तर या ठिकाणी आपल्याला 250 ग्रॅम एवढा प्रीमिक्स घ्यायचं आहे आणि जर कपचं प्रमाण बघितलं तर हे आहे 1 कप प्लस अर्धा कप प्लस पाव कप. म्हणजे माझा कप आहे 250 mlचा आणि त्या कपच्या सेटने मी 1 कप प्लस हाफ कप प्लस 1/4 कप असे तिन्ही कप भरून प्रीमिक्स यामध्ये ॲड केलं आहे. आता यामध्ये मी ॲड करते तेल, म्हणजे जे घरातलं आपलं कुकिंग ऑइल असतं तेच. तर ते 2.5 टेबलस्पून म्हणजे 2.5 टेबलस्पून आणि वजनी प्रमाण बघितलं तर 30 ग्रॅम. त्यासोबतच आपल्याला पाणी ॲड करायचं यामध्ये. पहिल्यांदा 1/4 कप एवढं पाणी मी यामध्ये ॲड केलं, पण आपल्याला अजून थोडंसं पाणी लागणार आहे. आपण कन्सिस्टन्सी चेक करूयात. तर बघा, आत्तापर्यंत आपण पाव कप एवढं पाणी यामध्ये टाकलं आहे आणि आता अजून 2 टेबलस्पून एवढं आपण यामध्ये ॲड करतोय. सो पाण्याचं जर आपण वजनी प्रमाण बघितलं तर एकूण 70 ग्रॅम एवढं पाणी आपण इथे वापरलं आहे. तर सुरुवातीला स्पॅच्युलाच्या साहाय्यानेच जस्ट हे मिक्स करा बॅटर आणि त्यानंतर मात्र आपल्याला कंपल्सरी इलेक्ट्रिक बीटर लागणार आहे आणि बीटरच्या साहाय्याने आपल्याला आता हे 4 ते 5 मिनटासाठी हाय स्पीडवरती मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे, म्हणजेच बीट करायचं आहे. ओके. तर बघू शकता, इलेक्ट्रिक बीटरच्या साहाय्याने छान बीट केल्यामुळे याचा कलर पण थोडासा लाईट झालेला आहे आणि हे बॅटर पण छान फुललं आहे थोडंसं आधीपेक्षा. ठीक आहे. आणि थोडंसं हलकं होतं, ते फ्लफी होतं, त्यामुळे ब्राउनीसुद्धा व्यवस्थित बेक व्हायला मदत होते. तर अशी कन्सिस्टन्सी हवी आहे, बघू शकताय. तर एकदम परफेक्ट बॅटर इथे तयार झालं आहे आणि मी ज्या गोष्टींचं प्रमाण तुम्हाला सगळं सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. तसंच सगळं प्रमाण घ्या आणि मस्तपैकी हे बॅटर तयार करा. सो चला, आता लगेचच आपण हे आपल्या टीनमध्ये पोर करूयात. तर हा 7 इंचाचा टीन आहे, आपण मगाशीच तयार केलेला होता. तर यामध्ये सगळं बॅटर मी पोर केलं आहे आणि सुरुवातीला स्पॅच्युलाने अशा पद्धतीने आपल्याला ते सगळीकडे स्प्रेड करायचं आहे. कारण हे थोडंसं थिक बॅटर आहे आणि ते आपोआप तर सगळीकडे जाणार नाही.
तुम्हाला असं स्पॅच्युलानेच ते सगळीकडे स्प्रेड करावं लागेल. सो बघू शकताय जेवढं मॅक्झिमम सगळ्या कोपऱ्यांपर्यंत ते घालवता येईल तेवढं ते अशा पद्धतीने स्प्रेड करायचं. तर आता टीन व्यवस्थित टॅप करा. टॅपिंग केल्यामुळे पण ते बरोबर सगळीकडे कोपऱ्यापर्यंत पोचतं. त्याचबरोबर बॅटरमधली सगळी एअर किंवा एअर बबल्स बाहेर पडतात आणि जो बॅटरचा वरचा सरफेस आहे तो एकदम प्लेन छान सपाट होतो आणि मग ब्राउनी छान बेक व्हायला मदत होते. तर मंडळी हे जे बॅटर आहे ना ते छान सपाट प्लेन होत नाही ना तोपर्यंत टॅपिंग करत राहा. सो चला आता ही ब्राउनी मी नेहमीप्रमाणेच पातेल्यामध्ये गॅसवर बेक करते. तर हा टीन बसेल एवढ्या मापाचं पातेलं घ्यायचं आहे आपल्याला. तर हे पातेलं मी आधी प्रीहीट केलेलं होतं 5 ते 6 मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती आणि त्यानंतर कमीत कमी फ्लेमवर आपल्याला ही ब्राउनी 30 ते 35 मिनटासाठी छान बेक करायची. तर मंडळी ब्राउनी बेक होतीये तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात. तर ब्राउनीसाठी आपल्याला लागतो तो म्हणजे चॉकलेट सॉस किंवा चॉकलेट सिरप जे आपण घरीच बनवतोय अगदी सोप्या पद्धतीने. तर चला एका बाउलमध्ये किंवा एका वाटीमध्ये आपण घेतोय अर्धा कप एवढा चॉप केलेलं डार्क कंपाऊंड. आता यामध्ये ॲड करायचे 3 टेबलस्पून दूध. तर दूध साधंच आहे रूम टेम्परेचरवरचं आणि याच्यामध्येच मी 1 टेबलस्पून अमूल बटर ॲड केलंय. आता या तिन्ही गोष्टी आपल्याला छान कंबाईन करायच्यात डबल बॉइलिंग पद्धतीने किंवा तुम्ही सरळ मायक्रोवेव्ह केला आणि छान मेल्ट करून घेतलं ना तरीही चालेल. सो येस, ज्या पद्धतीने आपण गनाश बनवतो ना अगदी तसंच येते, फक्त थोडंसं पातळ आहे आणि त्यामुळेच पोरिंग कन्सिस्टन्सीचं आहे. तर मंडळी आत्ता हे थोडंसं गरम आहे ना त्यामुळे पातळ वाटतंय, पण हे जसं थंड होईल तसं थोडंसं घट्ट होतं. सो थंड झाल्यावर जर तुम्हाला असं वाटलं की हे खूपच घट्ट वाटतंय तर तुम्ही त्यामध्ये 1-2 चमचे गरम दूध ॲड करू शकता आणि मस्त पुन्हा एकदा पातळ करून घेऊ शकता. तर या ठिकाणी 35 ते 40 मिनटं झालेली आहेत आणि आपली ब्राउनी छान बेक झाली आहे. तर आता ही गरम गरम असतानाच एक स्टेप अतिशय महत्त्वाची आहे ती करून घ्यायची. सो बघू शकता व्हिडिओमध्ये जर तुम्हाला असं वाटलं की ही ब्राउनी मधून व्यवस्थित छान सपाट बेक झाली आहे पण साईडनेच थोडीशी वर आली सगळ्या बाजूंनी, तर मग चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही भागांनी छानपैकी जो एक्स्ट्रा वर आलेला भाग आहे ना साईडचा तो गरम असतानाच असा दाबून घ्यायचा छान सगळीकडून. तर हे असं केल्यामुळे ब्राउनीची जी हाईट आहे ती सगळीकडून एकदम समान दिसते. ब्राउनी डिमोल्ड केल्यानंतर सुद्धा सगळ्या बाजूंनी एकदम छान एकसारखी ती उंचीला झालेली असते. तर चला आता ही ब्राउनी छान थंड झालेली आहे. आता आपण ही डिमोल्ड करूयात. तर डिमोल्ड करताना पण अतिशय महत्त्वाची गोष्ट, याच्या एजेस सगळ्यात आधी आपल्याला लूज करायच्या आहेत सुरीच्या साह्याने आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोपरे. तर या ब्राउनीचे जे कॉर्नर आहेत ना ते आधी सुरीच्या साह्याने असे उचलून बघा, लिटरली उचलायचे ते, ठीक आहे. आणि जर ते एकदम छान लूज झालेले असतील तर मग लगेचच ब्राउनी डिमोल्ड करायला घेऊ शकता. कारण काय होतं जर तुम्ही गरम गरम ब्राउनी डिमोल्ड करायला गेलात तर त्याचे तुकडे पडतात आणि जर तुम्ही ती सगळ्या बाजूने लूज नाही केली आणि तशीच डिमोल्ड केली तरी पण अर्धी चिकटून बसते टीनला आणि सगळे क्रम्सच खाली पडतात. त्यामुळे या 2 गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. तर बघू शकता मंडळी आपली ही ब्राउनी काय मस्त तयार झाली आहे ना, एकदम परफेक्ट टेक्स्चर आहे, किती छान दिसते ना आणि साईडने पण एकदम छान बेक झाली आहे, म्हणजे मला जशी पाहिजे तशीच. तर चला आता याला आपण 4 भागांमध्ये डिवाईड करतोय. सो असे मी 4च पीस करते या ब्राउनीचे. खरं तर आपण 9 पण करू शकतो, पण आपली जी सिझलिंग प्लेट आहे ती 7 इंचाची आहे त्यामुळे या ब्राउनीचे मी 4च पीस करते कारण एवढा पीस त्या प्लेटमध्ये ठेवल्यावरती एकदम छान दिसेल. तर मंडळी आता अर्थातच ब्राउनीवर ठेवण्यासाठी आपल्याला पाहिजे व्हॅनिला आईस्क्रीम आणि ते कसं बनवायचं याची अगदी डिटेल रेसिपी मी माझ्या आईस्क्रीम केक या सिरीजच्या सगळ्यात पहिल्या एपिसोडमध्ये दाखवली आहे, म्हणजे एपिसोड 1 मध्ये. जर तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल किंवा ते सगळे आईस्क्रीम केक बघितले नसतील तर सगळ्याच्या लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर आता व्हिडिओमध्ये तुम्ही जे बघताय ते व्हॅनिला आईस्क्रीमच आहे, पण ते जस्ट बनवलेलं आहे. ते छान सेट करायचं डीप फ्रीजरमध्ये आणि मगच खायचं. तर माझ्याकडे ऑलरेडी सेट केलेलं आईस्क्रीम आहे. सो चला आता लगेचच आपण ब्राउनी असेंबल करायला घेऊयात. तर जो वुडन बेस आहे तो मी हॉलमध्ये आणून ठेवलाय आणि लोखंडी प्लेट आहे ना ती मी किचनमध्ये घेऊन गेली आहे. तर ही डायरेक्टली गॅसवरती आपल्याला तापवायची आहे, मस्त गरम करायची आहे, ठीक आहे. जेवढी मॅक्झिमम तुम्हाला गरम करता येईल ना तेवढी करून घ्या, म्हणजे एकदमच लाल बुंद करू नका. सो अशा पद्धतीने चेक करून बघू शकता तुम्ही आणि ही स्टेज आल्यानंतर सुद्धा अजून थोडा वेळ गरम कराच, जेणेकरून ही प्लेट प्रॉपर गरम झाली ना की मग सिझलिंग इफेक्ट एकदम भन्नाट दिसतो, ठीक आहे. तर आता पक्कड घ्या, सावकाशपणे ही उचला प्लेट आणि अशी हळूवारपणे याच्यामध्ये ठेवा. तर आता ब्राउनी असेंबल करताना यामध्ये ॲक्च्युली आधी चॉकलेट सॉस टाकायचा आहे
आणि मग चॉकलेट सॉस टाकल्यावर त्याच्यावरती ब्राउनी ठेवायचे. पण मी खूपच एक्साइटेड होते ना, त्याच्यामुळे माझ्याकडून थोडासा गोंधळ झालाय तिथे. पण कसं असतं, जर तुम्ही ब्राउनी डायरेक्टली प्लेटमध्ये ठेवली तर ती प्लेटला चिकटून बसते, कारण प्लेट भयंकर गरम आहे. ठीक आहे. सो त्यासाठी आधी सॉस टाका, मग त्याच्यावरती ब्राउनी ठेवा, मग व्हॅनिला आईस्क्रीमचा एक स्कूप आणि मग पुन्हा तुम्हाला हवा तेवढा सॉस तुम्ही टाकू शकता. आणि मग सगळ्यात शेवटी गार्निशिंगसाठी चोको चिप्स किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे तुम्ही वापरू शकता. तर मंडळी, अशी होती आजची सिझलिंग ब्राउनीची रेसिपी. बघितलत ना किती सोपी आहे बनवायला. मग तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं बनवून. तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतचं बेल आयकॉनही क्लिक करा, ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. कारण मी दर मंगळवारी आणि शुक्रवारी बेसिक टू ॲडव्हान्स बेकिंग, त्याचबरोबर ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल कुकिंग असे बरेच व्हिडिओज घेऊन येत असते. आणि हे सगळे व्हिडिओज तुम्हाला अगदी फ्रीमध्ये बघायला मिळतात, पण चॅनलला सबस्क्राईब केलं तर. आणि बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळतं. भेटूयात मग नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. स्टे हॅपी.